अकोला जिल्ह्यातील विरोधी पक्षातील सर्वच आमदार गेल्या काही महिन्यांपासून विकास कामांसाठी निधी अभावी अडचणीत सापडलेत। आमदार निधी, जिल्हा नियोजन समिती आणि विविध विभागांच्या कामांसाठी पैसाही मिळालेला नसल्याने रस्ते, पाणी पुरवठा, समाज मंदिरे यासारखी महत्त्वाची कामे रखडलेली आहे। मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवून देखील आमदारांना फक्त उडवाउडवीची उत्तरे मिळतात आणि याचा थेट फटका जनतेला होतोय। पाहूयात। निधी अभावी अकोला जिल्ह्यातील विकास खोळंबला। सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाच्या आमदारांमध्ये नाराजी। आमदारांना दिल्या जाणाऱ्या निधीत दुजाभाव। आमदारांना देण्यात येणाऱ्या निधीत होत असलेल्या दुजाभावामुळे सध्या विरोधी पक्षातील आमदारांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे। राज्य सरकारच्या विविध योजनांमुळे तिजोरीत पैसा कमी झालाय। विशेषतः लाडकी बहीण योजनेच्या खर्चाने आणि इतर सरकारी कार्यक्रमांमुळे आर्थिक दबाव वाढलाय। विरोधी पक्षातील आमदारांना या संकटाचा सामना करावा लागतोय। सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही याचा फटका बसलाय, ज्यामुळे विकासाचं चाकही थांबलंय। दरम्यान अकोला पश्चिम मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी या परिस्थितीवर नाराजी व्यक्त केली आहे। सर्वाधिक त्रास हा नवीन आमदारांना होतोय, कारण त्यांना अजून निधीच मिळालेला नाहीये। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विकासासाठी निधी देण्याची मागणी साजिद खान पठाण यांनी केली है। मैं चुन के आया, जब से कोई विकास निधि आज तक मिली नहीं। तमाम आमदारों को अभी स्थानिक निधि मिली नहीं, इसलिए हमारे सबके विकास के काम रुके हैं। अर्थ खाता संभाल रहे उप मुख्यमंत्री अजित दादा पवार से मेरी गुजारिश है कि सत्ता भले किसकी भी हो, लेकिन आपको विकास की जवाबदारी आपको उठानी होगी और विकास कार्य के लिए हमें आमदारों को आपको निधि उपलब्ध करानी होगी। तो वो निधि एक जैसी मिलनी चाहिए, सत्ताधारी को मिलनी चाहिए, वही विपक्ष वालों को मिलनी चाहिए। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही नियोजन समितीचा निधी मिळाला नसल्याचं म्हटलंय। मात्र गणेशोत्सवानंतर स्थानिक विकास निधी सर्व आमदारांना मिळेल असा दावाही त्यांनी केलाय। अद्यापही कुठल्याही आमदारांना जिल्हा नियोजनचा निधी मिळालेला नाही। आमच्या अकोल्यात पण तो अजून अद्याप प्राप्त झालेला नाही। स्थानिक आमदार विकास निधीमध्ये 1.5-2 कोटी रुपयापर्यंत आमदारांना निधी मिळालेला आहे। पण एक मात्र सांगतो, गणेशोत्सवानंतर स्थानिक आमदार विकास निधी म्हणजे आचारसंहितेच्या पूर्वी आणि जिल्हा नियोजनचा निधी महायुतीचे सरकार सर्व आमदारांना देणार। विरोधातले आमदार असतील तरी त्यांना नाराज केला जाणार नाही। या निधी अभावी जनतेची कामे रखडल्याने जनतेतून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। निधी अभावी सत्ताधारी आणि विरोधी आमदारांकडून कामच होत नसल्याची ओरड सामान्य जनतेची आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा फटका सहन करावा लागतोय। लाडकी बहीण योजनेचा कडे जो पैसा वळता केल्यामुळे जिल्ह्याचा विकास थांबलेला आहे। कोणत्याही आमदाराला विकास निधी देण्यात आलेला नाही। नियोजन समितीकडे जाऊन त्यांनी थकलेले आहेत। मंत्रालयामध्ये आमदारांनी मागणी केली, परंतु विरोधी पक्षच नव्हे तर सत्ताधारीमध्ये असलेल्या आमदारांनाही निधी मिळत नसल्याची वानवा या जिल्ह्यामध्ये दिसत आहे। त्यामुळे अकोल्याचं दुर्दैव म्हणता येईल की विकास थांबणे हा अकोल्याचं दुर्दैव आहे। या सगळ्यामुळे आता जिल्हा आर्थिक अडचणीत सापडला आहे। निधी कधी मिळेल हे सांगता येत नाहीये आणि याचा सर्वाधिक फटका सामान्य जनतेला बसतोय। एकंदरीत हे संकट केवळ आमदारांच्या अडचणीपुरतच मर्यादित नाहीये, तर विकास प्रक्रियेवर देखील त्याचा गंभीर परिणाम होतोय। सरकारने या सगळ्या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी अपेक्षा जनता करते आहे। अमोल नांदुरकर, लोकशाही मराठी, अकोला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।